नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अमरावतीत भूकंपाचा स्ट्रॉंग धक्का, बसला खेटून गेले दगड. अकोल्यातील काही भागात सौम्य धक्का बसला. आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केला गंभीर संशय. मुलाच्या मारहाणीच्या चौकशीसाठी एसपींकडे धाव. आरसी नेटवर्कच्या गरबा वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद. मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य गरबा कॉम्पिटिशन. भाजपचे निरीक्षक घेणार विधानसभेचा आढावा. इच्छुक उमेदवारांची लॉबिंग झाली सुरू. अनेक बँकांना सर्व्हर डाऊनचा फटका, बँकिंग होते ठप्प. सोमवारी ग्राहकांना सेवा देण्यात बँका मात्र अपयशी. आता सविस्तर बातम्या. अमरावती येथे भूकंपाचा मोठा धक्का आज दुपारी 1:37 बसला. हा धक्का चिखलदरा येथे बसल्याची माहिती आहे. दरम्यान या धक्क्याने कुठलीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याचा दावा अमरावती जिल्हाधिकारी यांनी केलाय. तर या धक्क्याने अकोलाही हादरले आहे. अमरावती येथे भूकंपाचा मोठा धक्का आज नोंदविला गेलाय. हा धक्का सुमारे 1:30च्या सुमारास जाणवला. अमरावती शहरातील अनेक भागात लोकांना धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्का चिखलदरा नजीक असलेल्या अमझरी येथे नोंदविल्याची माहिती आहे. रिश्टर स्केलवर हा धक्का सुमारे 4.2 स्केलचा असल्याची माहिती असून याची तीव्रता अधिक असल्याची माहिती प्राप्त झाली. सुमारे 4.2 रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता नोंदविली असून हा स्ट्रॉंग धक्का असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचा येलो रंग नोंदवण्यात आलाय. परतवाडा ते चिखलदऱ्याचा प्रवास करत असलेल्या बसवर भूकंपामुळे दगड कोसळून किरकोळ बसचे नुकसान झाले आहे. यात प्रवासी मात्र बचावले असून ते सुखरूप आहेत. या संदर्भात विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी सुद्धा अशी घटना घडल्याचे सांगितले. ही बस फेरी पूर्ण ऑपरेट करण्याकरिता बस धारणीकडे मार्गस्थ रवाना झालेली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली. तर या भूकंप धक्क्याने कुठलीही हानी झाली नसल्याचे अमरावती जिल्हाधिकारी म्हणाले. नमस्कार. आज दुपारी अमरावती जिल्ह्यामध्ये सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेस्मोलॉजी यांची रिपोर्टच्या अनुसार अर्थक्वेकचे धक्के आले आहेत. त्याच्या प्रमाण आहेत 4.2 ऑन रिक्टर स्केल. ह्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठलीही जीवितहानी किंवा नुकसान झालेला नाही आहे. आणि हे धक्के बहुतांश चिखलदरा, अंजनगाव, भातकुली, अचलपूर ह्या भागात जाणवले गेले आहे. आतापर्यंत कुठलंही नुकसान किंवा जीवितहानी नाही झाली आहे. तरी जनताला आव्हान आहे सर्वांना की त्यांनी सर्व लोकांनी सतर्क राहावे. घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. मात्र त्यांचे सर्व जे काही सतर्कता ठेवणे आवश्यक आहे ते सर्वांनी ठेवण्यात यावे. नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजी या संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार अमरावती व अकोला जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली, अंजनगाव, सुरजी, अचलपूर तर अकोला जिल्ह्यातील अकोटमौजे, रुधाडी, खिरकुंड, पिंपरी जैनपूर या गावामध्ये तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड या भागात सौम्य धक्के जाणवले. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराजवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी नेकलेस रोडवर घडली. पृथ्वीराजवर दगडी पाटाही उगारण्यात आला, मात्र काहींनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या विषयावर आमदार देशमुख यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेत गंभीर संशय व्यक्त केलाय. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराजवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी नेकलेस रोडवर घडली. दुचाकीस्वाराने साईड न दाखवण्यावरून हा वाद झाला. पोलिसांनी 3 युवकांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांवर कारवाईसाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महानगरातील वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. तर आमदार नितीन देशमुख यांनी आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देत मोठा दावा केला आहे. हा हल्ला म्हणजे पूर्वनियोजित कट होता आणि त्याची चौकशीची मागणी आमदार देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काहींना चौकशीसाठी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटना झाली होती त्या घटनेनुसार
माझा मुलगा 15 वर्षाचा मुलगा आहे. मुलांना घटना काय झाली हे समजते, परंतु घटनेमागचा हेतू आणि उद्देश काय असते हे लहान मुलांना समजते. कालसुद्धा मलाही वाटलं की नॅचरल घटना आहे. नॅचरल घटना असल्यामुळे मी काल एक पाऊल मागं घेतल्यासारखं, ठीक आहे नॉर्मली जे काय रितसर कायदेशीर कारवाई होतीशी ते करा, त्या पद्धतीनं मी काल कैफत दिली. परंतु रात्री संपूर्ण फुटेज जर बघितले, ते फुटेज बघितल्यानंतर त्याच्यात सर्राईत गुन्हेगार आढळले आणि सर्राईत गुन्हेगार आढळल्यानंतर त्याच्यातले काही गुन्हेगार माझ्या मुलाला प्रत्यक्ष ओळखत होते की हा आमदार नितीन देशमुखांचा मुलगा आहे. आणि सर्राईत गुन्हेगार एकाच्या कानात सांगतो आणि दुसरा तिकडून राफ्टर घेऊन जेव्हा पळत येतो, त्याच्यावरून असं लक्षात येते की ते पूर्वनियोजित गट असल्याचं असं लक्षात येतं. आणि त्याच पद्धतीनं तपास करावा असे आम्ही SP साहेबांना सांगितलं आणि LCPकडे त्याची चौकशी द्यावी, कारण की पूर्वनियोजित गट असल्याबाबतचा संशय आमच्या मनामध्ये आहे. RRC नेटवर्क तर्फे आयोजित अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉपला महिला आणि युवतींचा मोठा प्रतिसाद लाभला. 1 ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य गरबा कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली आहे. 7, 8, 9, 10, 11 and 12, 13, 14, 15, 10, 1, 2, 3, 4. RRC नेटवर्क सिटी मैत्रीण प्रस्तुत अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 आज प्रशिक्षण अतिशय उत्साहात पार पडले. सलग 7 दिवस हे प्रशिक्षण सुरू असून भव्य दिव्य गरबा कॉम्पिटिशन उद्या म्हणजे दिनांक 1 ऑक्टोबर रोजी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. 200हून अधिक महिलांचा या प्रशिक्षणामध्ये समावेश असून आज समारोपीय दिवशी नऊवार आणि लेहंगा लाल रंगामध्ये पेहराव करून आलेल्या महिला अतिशय सुरेखपणे प्रशिक्षणाचा आनंद घेत होत्या. या प्रशिक्षणासाठी सहकार्य लाभले आहे ज्वेलरी पार्टनर ईशा ज्वेलर्स, जय लोढिया, सानेडो नवरात्री कलेक्शन दीपाली वर्मा, जागृती लोढिया, हेल्थ पार्टनर डॉक्टर सतीश प्रधान यांचे आरोग्य क्रांती न्यूरोथेरपी सेंटर, ट्रॅव्हल्स पार्टनर मंथन ट्रॅव्हल्स. दररोज बक्षिसं आणि विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीस विमल ई-बाईक तर्फे देण्यात येत आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गरबा कॉम्पिटिशन ही संपन्न होणार आहे. उत्कृष्ट ड्रेस कोड करून आलेल्या महिलांना सोनाली दामले आणि मिनल पाचकवडे यांच्यातर्फे आकर्षक बक्षिसं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रॅक्टिस पण मिळेल, त्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. आम्ही जेवण पण ठेवणार आहे, सर्टिफिकेट पण आहे. 16, 17 आणि 18 तारखेला ऑक्टोबर महिन्यात. तर त्यामध्ये तुम्हाला साडी ड्रॅपिंग शिकवलं जाणार आहे, नऊवारी कशी करायची ते पण शिकवलं जाणार आहे. सोबतच तुम्हाला साडी फोल्डिंग म्हणजे साडी आपण कशी व्यवस्थित नीट आणि क्लीन करून ठेवायची आणि रेडी टू वेअर म्हणजे तुम्ही प्रेस आयनिंग करून रेडी करायची आहे आणि ती कुठे पण जायची असेल तर 1-2 मिनिटामध्ये आपण कव्हर करू शकतो पाहिजे. तर अशा पद्धतीने आपला एक इथे इव्हेंट राहणार आहे. पण कोणालाही जर बुकिंग करायची असेल, काही तुमची इच्छा असेल, 1 डे करायचं आहे, 3 डे करायचं आहे, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन माझा पेज आहे त्याच्यावर पण मिळेल आणि काही पण आपल्याला सांगते. भाजपचे निरीक्षक लवकरच विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी अकोल्यात दाखल होणार आहेत. तत्पूर्वी भाजपचे स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेत कोणाचे नाव या निरीक्षकांसमोर सांगितले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप निरीक्षक ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे मंगळवारी अकोल्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा दौरा निश्चित नाही. अकोला पश्चिम विधानसभा उमेदवार निश्चितीसाठी ते स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेणार आहेत. हे मत कसे जाणून घेणार याविषयी या नेत्यांमध्ये संभ्रम असून पक्षातील लोकशाही धुळीस मिळाल्याची चर्चा पक्षात रंगली आहे. प्रदेश स्तरावरच्या अनेक नेत्यांना निरीक्षकांचा दौरा असल्याची कल्पना देखील नसल्याची माहिती आहे. तर असाच एक दौरा अकोला पूर्व मतदारसंघासाठी पक्ष निरीक्षक आमदार श्वेता पाटील महल्ले करणार असल्याची माहिती आहे. निवडून येणारा उमेदवार या एका निकषाबाबत हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा इच्छुकांची नावे या निरीक्षकांना कशा पद्धतीने सांगावे असा प्रश्न पडलाय. दरम्यान खासदार करताना भाजपाने अकोल्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मुलाला तिकीट दिले. तोच निकष लालाजींच्या परिवारासाठी का लागू होत नाही असा प्रश्न भाजपचे निष्ठावंत विचारत आहेत.
शासकीय योजनांचा निधी लाटणे, शासकीय योजनेत सहभागी होण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करणे, त्यातून शासनाची लूट करणे आदी उद्योग कामगार विभागाच्या बांधकाम कामगार पेटी वाटप योजनेत होत असून या सर्व प्रकरणात कामगार असल्याचे खोटी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाईची शक्यता वाढली आहे. कामगार नाही अशांना कामगार म्हणून दाखविणारे ठेकेदार, कंत्राटदार यांच्यावर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंत्राटदारांमार्फत मोठ्या प्रमाणात खोट्या कागदपत्रांवर सह्या घेत कामगार नसलेल्यांना कामगार दाखविण्याचा उद्योग काही एजंट आणि दलालांनी केलाय. कामगार विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या बांधकाम कामगार पेटी वाटप योजनेत अनेक बोगस कामगारांचा अंतर्भाव असून याची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ही चौकशी सुरू झाल्यास अनेक कंत्राटदार व ठेकेदार यांचे खोटे प्रमाणपत्र समोर येतील. शासनाची फसवणूक करणारे हे कागदपत्रे पाहता संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक कंत्राटदार ठेकेदार हे कामगारांकडून केवळ प्रमाणपत्र देण्याचे पैसे घेत असल्याची माहिती असून एकाच कंत्राटदाराकडे इतके कामगार कसे असा प्रश्न कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना कसा पडला नाही असा प्रश्न उपस्थित होतो. धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाची निदर्शने करीत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी महायुतीचे सरकार हालचाल करत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले शासन स्तरावर उचलली जात आहेत. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये असे प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्री यांनी सकल धनगर समाज समूह समितीचे असिस्ट मंडळाची चर्चा करताना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा व सकारात्मक अंमलबजावणीचा तयारीचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. मुळातच धनगर व धनगर ही दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचित नाहीत. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातील आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. येणाऱ्या काळात शासनाने आदिवासी समाजाच्या मागण्यांना मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. धनगर समाजाला आदिवासी समाज समाविष्ट करू नये यासाठी आम्ही आपले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेले आहे. कारण का संविधानप्रमाणे 45 जाती आहे त्यामध्ये समाज करू नये. आमचं असं काही म्हणणं नाही का धनगर समाजाला आपल्या हे आरक्षण देऊ नये, परंतु आमच्या समाज समाविष्ट केल्यास तर पुढे महाराष्ट्रामध्ये व इतर राज्यामध्येही फळ आंदोलन छेडण्यात येईल. देशमुख महिला मंडळाची मासिक सभा नुकतीच हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे संपन्न झाली. या सभेचा हा विशेष वृत्तांत. देशमुख महिला मंडळाद्वारा हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे सप्टेंबर महिन्याची मासिक सभा दिनांक 20 सप्टेंबरला असंख्य महिला सदस्यांच्या तसेच कार्यकारिणी मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाली. या महिन्याच्या मासिक सभेची जबाबदारी देशमुख महिला मंडळाच्या काजोल ग्रुपने सांभाळली. यावेळी काजोल ग्रुपने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई यांचे सहमंडळाच्या उपाध्यक्ष नयनाताई, सचिव स्वप्नालीताई आणि कोषाध्यक्ष प्रतिभाताई, ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे व कल्पनाताई मंचावर उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जयश्रीताई रंजनराव देशमुख या उपस्थित होत्या. त्यांनी सभेला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अस्मिता देशमुख व सुलताताई देशमुख यांनी केले. काजोल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी बंगाली पेहराव केला होता. आपल्या नृत्यातून त्यांनी बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवले. काजोल ग्रुपने आगळीवेगळी अशी एक स्पर्धा घेतली. यात मंडळाच्या सर्व महिलांनी स्टार व्हा या मोबाईल ॲपवर 1 महिना या कालावधीत रोज चालण्याची व ती ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करून स्क्रीनशॉट आयोजकाला पाठवणे अशी स्पर्धा होती. त्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्या खालील प्रमाणे आहेत. पहिला गट ओपन ग्रुप 25 ते 40 वर्षे वयोगट. यामध्ये प्रियंका निलेश देशमुख हिने पहिला क्रमांक, उज्ज्वला देशमुख यांनी दुसरा क्रमांक तर विद्या देशमुख यांनी तिसरा क्रमांक पटकावला. तसेच दुसरा गट यंग ग्रुप 41 ते 55 वर्षे वयोगट. यात वर्षा मिलिंद देशमुख यांनी पहिला क्रमांक, तृप्तीताई यांनी दुसरा क्रमांक तर वसुधाताई यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा गट सुपर यंग म्हणजे 56 वर्षे ते त्यावरील वयोगट. यातील विजेत्या अंजली देशमुख यांनी पहिला क्रमांक, वर्षा वाघ यांनी दुसरा क्रमांक तर किरणताई सरनाईक यांनी तिसरा क्रमांक मिळवला. बाकी सहभागी स्पर्धकांना गुणांकाप्रमाणे गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
या खेळाला अकोला येथील ओम हॉस्पिटल यांनी स्पॉन्सर केले होते. काजोल ग्रुपचा दुसरा गेम धून राऊंड असा होता. काजोल या अभिनेत्रीच्या सिनेमातील गाण्यांची धून ऐकवण्यात आली व ती प्रेक्षकांनी ओळखायची होती. यामध्ये नैनाताई, रोशनी, मंजुताई, विद्याताई, संगीताताई, देवयानीताई, राखीताई, मीनाताई, शिल्पाताई, जयाताई या विजेत्या ठरल्या. तसेच सर्व इतर देशमुख महिलांना सभेला येताना एअर होस्टेसचा पेहराव करण्याची थीम सांगण्यात आली होती. तसेच एअर होस्टेस या ड्रेस कोड थीममध्ये ऋतुजा, मनीषा, वर्षा, सोनल, मनीषा, श्रेया, प्रीती या विजेत्या ठरल्या. यानंतर हौजी गेम घेण्यात आला. या गेममध्ये सुजाता, विद्या, शीतल, वैशाली मोहोड, सुनंदाताई, प्रतिभाताई, सीमाताई, किरणताई, वैशालीताई, अरुणाताई, मंजुताई, विजयताई, शुभांगीताई, दीप्तीताई, मनीषाताई या विजेत्या ठरल्या. कार्यक्रमाच्या शेवटी लताताई यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली व सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक काढणीला आले असून शासनाने ठरविलेला हमीभाव हा अत्यंत अल्प असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा याकरिता आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला 8,500 रुपये हमीभाव द्यावे तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. याचबरोबर लातूर जिल्ह्यातील औसा येथील सुरू असलेल्या उपोषणामध्ये सहभागी असलेले शेतकरी विजय घाडगे यांच्या मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्यात. या मागणीकरिता आज अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढले आहे त्या शेतकऱ्यांना न्यायालयाकडून कर्ज परतफेड करण्याच्या नोटीस सातत्याने येत आहेत. तसेच अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे शेतातील सोयाबीन पीक अतिवृष्टीमध्ये खराब झाले. त्यांच्या शेतीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. ते पंचनामे तात्काळ करावे. त्याचबरोबर शासनाने ठरविलेला 4,800 रुपये प्रति क्विंटल हमीभाव हा बदलून 8,500 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव सोयाबीन पिकाला द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी रेटून धरली होती. ग्राहकांकडून सेवा शुल्काच्या नावाखाली लूट करणाऱ्या बँक ग्राहकांना सेवा देण्यात मात्र कमालीच्या उदासीन आहे. आज स्टेट बँकेच्या काही शाखांमध्ये सर्व्हर डाऊन असल्याचे कारण पुढे करत ग्राहकांना तात्कळत ठेवले गेले. शहरातील प्रमुख बँकांमध्ये व्यवहार आज सकाळी काही तास ठप्प होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक शाखांमधील सर्व्हर डाऊन असल्याने सोमवारी या पहिल्या दिवशीच मोठा फटका ग्राहकांना बसला. ग्राहकांचे कोणतेच काम आज झाले नाही, त्यामुळे त्यांची मोठी अडचण आज ग्राहकांना झाली. बँकिंग यंत्रणा ठप्प असल्याने ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संगणक प्रणालीमध्ये बिघाड असल्याने कारण पुढे करत बँकिंग प्रणाली किती ढिसाळ झाली आहे याचा अंदाज ग्राहकांना आला. मोठ्या प्रमाणात सेवांसाठी मात्र कुठलीही पर्यायी यंत्रणा उभी करत नाही, त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाया जातात. उठसूट ग्राहकांच्या खात्यातून विविध सेवांसाठी पैसे वळते करणाऱ्या बँका ग्राहकांना सेवा देण्यात मात्र काटकसर करताना दिसतात. स्टेट बँकेच्या अनेक शाखांमध्ये आज सकाळी संगणक प्रणाली सर्व्हर डाऊन असल्याने ग्राहकांचे कामे झाले नाही अशी ओरड ग्राहकांची होती. एटीएम सेवासाठी बँका मोठ्या प्रमाणात पैसे ग्राहकांकडून वसूल करतात, पण शनिवार रविवार सुट्ट्यांच्या दिवशी प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसतात. ग्राहकांना वेळेवर पैसे मिळाले नाही याला कोण जबाबदार आहे असा प्रश्न आहे. राष्ट्रीयकृत बँका आणि ग्राहकांची केवळ लूट करणार आहे काय असा प्रश्न विचारला जात असून या सर्व गोष्टींवर ग्राहक संघटनांची चुप्पी स्पष्टपणे अधोरेखित करते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अमरावतीत भूकंपाचा स्ट्रॉंग धक्का, बसला खेटून गेले दगड. अकोल्यातील काही भागात सौम्य धक्का बसला. आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केला गंभीर संशय. मुलाच्या मारहाणीच्या चौकशीसाठी एसपींकडे धाव. आरआरसी नेटवर्कच्या गरबा वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद. मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य गरबा कॉम्पिटिशन. भाजपचे निरीक्षक घेणार विधानसभेचा आढावा. इच्छुक उमेदवारांची लॉबिंग झाली सुरू. अनेक बँकांना सर्व्हर डाऊनचा फटका, बँकिंग होते ठप्प. सोमवारी ग्राहकांना सेवा देण्यात बँका मात्र अपयशी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.